नमस्कार मंडळी. तर आज मी करतीये वाटाणा पनीर मसाला मिक्स भाजी. त्याच्यासाठी पनीर घेतलेत कट करून आणि आता हे पनीर मी तेलात सोडतीये. आता हे पनीर छान आपल्याला ब्राउनिश कलर येऊस्तोपर्यंत परतून घ्यायचे तेलात. आणि आता बघा आपले पनीर पण रेडी आहेत, छान ब्राऊन कलर आलेला आहे. आणि आता इथं दूध घेतलंय, त्यात हा रेडीमेड मसाला घातलाय, दुकानात मिळतो तो. आता तेलात आहे ना 1 चम्मच आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. त्या पेस्टला छान कलर आल्यानंतर टोमॅटो प्युरी घातली आहे. 4 टोमॅटो घेतलेत मी, त्याची प्युरी केली आहे, मिक्स केलं आहे. धना पावडर, मिरची पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर घातली आहे मी. आता पुन्हा मिक्स केलं आहे. आता हा मसाला घालतीये दुधात मिक्स केलेला. तसं तर हा मसाला घातल्यानंतर आपल्याला बाकी मसाले घालण्याची गरज नाही आहे, पण तरी पण मी घालते आणखीन चव वाढवण्यासाठी. आणि आता त्यात वाटाणे घातलेत, छान धुवून मिक्स केलं आहे आणि थोडं झाकण ठेवून वाटाणे शिजू दिलेत. त्याच्यानंतर पनीर घातलंय, बघा पनीर घातलंय, मिक्स केलंय. पुन्हा थोडंसं मीठ घातलंय किंचितसं, कारण की त्या मसाल्यात सगळं काही असतं, मीठ वगैरे. आता आपला पनीर शिजलाय, वाटाणा पण शिजलाय, भाजी छान मस्त झाली आहे. त्याला रंग पण मस्त आलाय बघा, काश्मीरी मिरची पावडरमुळे छान कलर आलेला आहे. आता बटर घालते थोडंसं. आता बटर मस्तपैकी मेल्ट होऊ द्यायचं आपल्याला भाजीमध्ये. बघा आता बटर पण छान मेल्ट झालंय. आता आपली भाजी पण तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करा. तर आजच्यासाठी एवढंच. बघा मस्त झाली आहे भाजी, तुम्हीही करून बघा आणि नक्की करून सगळ्यांना खाऊ घाला. मस्त लागते भाजी पनीरची. तर ओके, बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.